आणि माझं काय म्हणणं आहे की मुंबई आपण म्हणतो आता डेव्हलप करा, तेवढी आता ती क्षमता राहिलेली नाही मुंबईची. आज मुंबईचं डेव्हलपमेंट करण्यापेक्षा FSI वाढवण्यापेक्षा आहेत त्या सुविधा चांगल्या करा, म्हणजे ट्रेनची म्हणा, मेट्रोच्या म्हणा, हे बंद करा. म्हणजे उद्या आज झोपडपट्टी बांधली की, म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो की आमच्या इथे कुठे झोपडपट्टी बांधली की लगेच येऊन म्युन्सिपाल्टी ती तोडायची. आज त्यांनाही माहिती आहे, आज मी ते झोपडपट्टी बांधली की मला इथे जे काही टावर होईल त्याच्यात मला जागा मिळेल, त्यामुळे येत आहेत ना. बेसिक प्रॉब्लेम तोच आहे ना. काय मी परत तेच सांगतो ना, प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही या सेवा जेव्हा सुरू करता, मेट्रो असेल, रेल्वे असेल किंवा इतर कुठच्या अजून दुसऱ्या काय मोनोरेल असेल किंवा, तुम्ही गाड्यांच्या रजिस्ट्रेशनवरती पहिल्यांदा बंधनं आणली पाहिजेत ना हो. ते बंदच झालं पाहिजे म्हणतो आता. पण ते होतच नाहीये ना. किंवा तुम्हाला घ्यायची असेल गाडी, ज्याच्याकडे आता एक गाडी करा येते प्रत्येक घरी. कारण मी तेच सांगतो, लंडनपासून परत येऊ शकतं 1000 किलोमीटर एवढ्या रांगा लागतात. देशांचं राज्य आपल्याला त्याच्या बघा प्रश्न असा आहे ना की त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेच आलो या सगळ्या गोष्टींमध्ये. एक कायदा करा गाड्यांबद्दल, सगळेजण मानतील. काय प्रश्न येतो त्याच्यामध्ये? बरं, जेवढ्या रजिस्टर्ड रिक्षाज आहेत तेवढ्याच अनरजिस्टर्ड रिक्षाज आहेत. कोणी त्याला त्याच्यावर अनधिकृत म्हणतात. अनधिकृत. आणि मागे एकदा मी एक झाली तर 10 वर्ष झाली त्यावेळेला एक अनधिकृत टॅक्सी आणि रिक्षांबद्दल आंदोलन केलं होतं. 4000 रिक्षा फाटल्या होत्या. गव्हर्नमेंटनेच पकडल्यानंतर त्या सगळ्या त्या फाडल्या होत्या. जवळपास 2-1000 टॅक्स्या डिसमेंटल केल्या होत्या. त्यावेळेला सरकारला सांगून मी करून घेतल्या होत्या. मला असं वाटतं काँग्रेस होती त्यावेळेला, काँग्रेसचं सरकार. काहीतरी म्हणजे मुंबई जर का वाचली तर काहीतरी. पण म्हणून आहे ना, आत्तापर्यंत आम्ही केलेली कामं लोकांसमोर आहेत. उद्या काय करणार ते लोकांसमोर ठेवलं आहे. आता लोकांनी ठरवायला पाहिजे की उद्या त्यांना काय पाहिजे. आम्ही ज्या तळमळीने बोलतो आहोत, विषय मांडतो आहोत, ह्यांच्याकडनं फक्त आरोप होत आहेत. केलेली कामं कुठे आहेत? ना यांनी कधी नेते निर्माण केले, ना कधी यांनी कामं निर्माण केली, नाही म्हणजे काहीच निर्माण नाही केलेलं. फक्त दुसऱ्याचं उचलायचं. आणि म्हणजे मी काल बोललो की शिवसेना प्रमुखांचा पुतळा जो आम्ही केला ते सुद्धा त्यांचं क्रेडिट ते घेत आहेत. मग तुम्ही आलात कशाला जन्माला आणि कशासाठी बसलात राज्यावर? फक्त निवडणूक आली का जातीपातीत धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या, लोकांनी आंधळपणाने मतदान करायचं, ही त्यांची अपेक्षा आहे का? अंधभक्त आहेत ना एवढ्या मोठ्या प्रमाणात. हो. हिंदुत्व म्हणजे काय आहे? अंधभक्त निर्माण करणं हे त्यांचं मला हिंदुत्व आहे. आता काय वाटतं माहिती, ही महानगरपालिकेची निवडणूक मला असं प्रामाणिकपणे वाटते की हे जी बेबंदशाही जी सुरू आहे याला जर समजा काही प्रमाणामध्ये जर त्याला जर थांबवायचं असेल, अटकाव करायचा असेल, तर ही महानगरपालिका या सगळ्यात मुंबई, ठाणा या सगळ्याच, मी MMR रिजन म्हणतो, या आमच्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. ह्या सत्तेसाठी बोलत नाही आहे. या सगळ्या गोष्टींना अटकाव जर बसला नाही, उद्या जर ह्या तिन्ही जर समजा गोष्टी गेल्या तर म्हणजे तुम्ही नंतर कोणाकडे बघायचंच नाही. मग रावसाहेब, तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाची मराठी माणसासाठी सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही, निवडणुका लागायच्या अगोदरपासून बोलतोय आम्ही. 7 वर्षांनी या निवडणुका होत आहेत. जवळजवळ 7-8 वर्षांनी आपण प्रतीक्षा करत होतो निवडणुका व्हाव्यात. संजय पण ह्या निवडणुका सुद्धा सरळ मार्गाने होत नाहीयेत. नाही, एक मिनिट. हिंदीची सक्ती, एक मिनिट, यंत्रणांचा गैरवापर, हिंदीची सक्ती. हो. मी त्यावेळेला आठवतं ना, मी त्यावेळेला म्हटलं होतं की हिंदीची सक्ती नाहीये, हे चाचपडून बघतायत तुम्हाला की तुम्ही जागे आहात का झोपलेला आहात. ही हिंदीची सक्ती त्याच्यातनंच होतं ते सगळं, की हा महाराष्ट्रातला मराठी माणूस जागा आहे का? तुम्हाला काय दिसलं? नसेल जागा, करून टाकू सक्ती. म्हणजे सगळ्या गोष्टी. तुम्हाला काय दिसलं? जागा आहे की झोपलाय? ती चाचपडणं सुरू होतं. नाही, मला असं वाटतं जागा आहे. आणि तो नुसताच जागा नाही, त्रासला पण आहे आणि रागावलेला पण आहे. तो बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे. मला असं वाटतं, माझी अपेक्षा आहे, देवीकडे प्रार्थना आहे की तो जागा राहावा आणि त्यांनी बदल घडवावा.